विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राची सर्वात महत्त्वाचा जिल्हा म्हणजे मुंबई जिल्हा पोलीस भरती. आणि या मुंबई जिल्हा पोलीस भरतीत मुंबईविषयी विचारले जाणारे ए टू झेड प्रश्न आज आपण कव्हर करणार आहोत. मुंबईविषयी सर्व इत्थंभूत माहिती, मुंबईचा इतिहास, मुंबईचा भूगोल, मुंबईचे पदाधिकारी, मुंबईविषयी अर्थशास्त्र, मुंबईमधील कारखाने, मुंबईमधील बंदरे, जे काही आपल्या परीक्षेला आवश्यक आहे सर्व काही आपण एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. लक्ष असू द्या, आपण आज चर्चा करत आहोत मुंबई जिल्हा विशेष आणि या सिरीजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी प्राध्यापक गोपाळ बाळासाहेब मोजाळ आपल्या सर्वांना पोलीस भरतीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण आज चर्चा करूया मुंबई जिल्हा विशेष माहिती. तर विद्यार्थी मित्र हो, मुंबई जिल्हा विशेष माहितीच्या संदर्भात मुंबईचा साधारणतः विचार केला तर आपल्या लक्षात येते की मुंबईच्या संदर्भात एवढा मोठा मुंबईचा पसारा आहे. देशाची आर्थिक राजधानी असणारी मुंबई, शेअर बाजाराचं मुख्य केंद्र असणारी मुंबई, राष्ट्रीय शेअर बाजाराचं सुद्धा हेड ऑफिस असणारी मुंबई, अनेक साऱ्या उद्योगांचं मुख्यालय असणारी मुंबई आणि या मुंबईची कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचं काम जगातील एक सर्वोत्कृष्ट पोलीस दल करतंय, ते म्हणजे मुंबई पोलीस दल. आणि याच मुंबई पोलीस दलात जाण्याचं स्वप्न बघणारे आणि त्याच दृष्टिकोनातून मुंबईची सगळी माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे, कारण आपल्या यशासाठी एक एक मार्क अत्यंतिक महत्वाचा आहे. याच दृष्टीने चर्चा करूया मुंबई जिल्हा विशेष. तर विद्यार्थी मित्र हो, महाराष्ट्राच्या कोकणाच्या भागात असणारा जिल्हा म्हणजे मुंबई आणि मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा. यामध्ये आपण दोनही जिल्ह्याची एकत्रित माहिती बघणार आहोत, ज्याला आपण बृहन्मुंबई जिल्हा म्हणतो. या संदर्भात आपण चर्चा करतो. विद्यार्थी मित्र हो, मुंबईचा साधारणतः मुद्दा बघितला 1990 मध्ये मुंबई शहर किंवा बृहन्मुंबई भागात 1990 मध्ये बृहन्मुंबईच्या भागातून अंधेरी, कुर्ला आणि बोरिवली हे भाग वेगळे काढण्यात आले आणि त्या भागात एक नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला, ज्याचं नाव आहे मुंबई उपनगर. आणि मुंबई उपनगर हा महाराष्ट्रातील 31वा जिल्हा. तर मुंबई उपनगर हा महाराष्ट्रातील 31वा जिल्हा ठरला आणि बाकीचा भाग मुंबई शहर जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागला. तर या संदर्भात जर विचार करायचा तर मुंबई जिल्ह्याचं स्थान महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे. याचबरोबर मुंबई जिल्ह्याचं टोटल मुंबई जिल्ह्याचं भौगोलिक क्षेत्रफळ आहे 603 चौरस किलोमीटर. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात लहान आकाराचा जिल्हा समजला जातो मुंबई शहर जिल्हा. कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे, महाराष्ट्रातील सर्वात लहान 4 जिल्हे कोणते? महाराष्ट्रातील सर्वात लहान 4 जिल्हे कोणते असा प्रश्न येऊ शकतो. त्यामधला सर्वात लहान जिल्हा आहे मुंबई आणि बाकीचे जिल्हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. दुसरा लहान जिल्हा आहे तो म्हणजे मुंबई उपनगर आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचं क्षेत्रफळ 446 चौरस किलोमीटर आहे. 446 चौरस किलोमीटर असणारा मुंबई उपनगर मात्र महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारा जिल्हा आहे 2011 नुसार. सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारा जिल्हा मुंबई उपनगर. यानंतर साधारणतः या अवाढव्य मुंबई शहराचा संदर्भ आपण बघितला तर आपल्या लक्षात येतं की या भागात जे काही ठाण्याची खाडी आहे आणि या ठाण्याच्या खाडीपासून पुढे जे ते पुढे मुंबई शहर सुरू होता, म्हणूनच ठाण्याला मुंबईचे प्रवेशद्वार असे म्हटले जाते. ठाण्यामधून पुढे निघालं की लगेच तुम्ही मुंबईमध्ये प्रवेश करता, म्हणून ठाण्याला मुंबईचे प्रवेशद्वार असे म्हटले जाते. परीक्षेला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की मुंबई शहर किंवा बृहन्मुंबई हा जिल्हा कोणत्या खाडीच्या परिसरात वसलेला आहे? तर ही ठाण्याची खाडी आहे किंवा उल्हास नदीमुळे तयार झालेली खाडी आहे. तर उल्हास नदी ज्या ठिकाणी समुद्राला मिळते तिथेच ठाणे नावाचं शहर आहे आणि तिथून पुढे हा मुंबईचा भाग सुरू होतो. म्हणजेच मुंबई हा जो भाग आहे तो उल्हास नदीच्या मुखाशी असलेला भाग आहे असं आपण म्हणू शकतो किंवा ठाण्यापासून पुढे मुंबईचा भाग सुरू. मुंबई जिल्हा विशेष मध्ये पुढचा महत्वाचा मुद्दा आहे. आपल्याला माहित आहे मुंबई हे 7 बेटांचं शहर. छोटा कुलाबा, मोठा कुलाबा, माहीम, वरळी, परळ, माझगाव अशा प्रकारची 7 बेटं मिळून मुंबई शहर तयार झालं. पण मुंबई शहर हे अरबी समुद्राने वेढलेलं शहर. याचबरोबर 2011च्या जनगणनेनुसार एकूण मुंबईची लोकसंख्या 1,24,00,000च्या आसपास आहे. तर 1,24,78,000 अशा प्रकारची संपूर्ण मुंबईची लोकसंख्या. त्यानंतर मुंबई जिल्हा विशेष मध्ये मुंबईचा जर आपण संदर्भ बघितला तर मुंबई शहर हे मिठी नदीच्या काठावर.
परीक्षेचा अत्यंतिक महत्वाचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. मुंबई जिल्ह्यातील सर्वात महत्वाची नदी कोणती? तर ही मिठी नावाची नदी आहे आणि या मिठी नदीच्या काठावर वसलेले हे शहर आहे. मुंबईत अजून काही छोट्या छोट्या नद्या आहेत, त्यामध्ये बोईसर नावाची एक नदी आहे. मुंबईच्या उत्तर भागातून वाहणारी दहिसर नावाची नदी आहे. दहिसरची खाडी पार केली की आपण मीरा भाईंदरच्या भागामध्ये जातो. म्हणजे दहिसर ही उत्तर मुंबईमधली महत्वाची खाडी आहे. त्यानंतर ओशिवरा आणि मिठी नावाच्या नद्या आहे मुंबईच्या भागात. याच मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणं आपल्याला विचारली जातील. मग आपल्याला माहित आहे भातसा नावाची जी नदी आहे तिच्यावर भातसई किंवा भातसा नावाचं धरण आहे. याचबरोबर अप्पर वैतरणा धरण, आता एक मध्य वैतरणा धरण सुद्धा आहे. याचबरोबर तानसा धरण आणि ठाणे जिल्ह्यात असणारं मोडक सागर नावाचं धरण. वैतरणा नदीवर मोडक सागर नावाचं धरण आहे. परीक्षेला आपल्याला प्रश्न विचारला जातो, मोडक सागर धरण कोणत्या नदीवर आहे? वैतरणेची उपनदी आहे तानसा आणि उल्हासची उपनदी आहे भातसा. त्यामधलं भातसा धरण, तानसा धरण, मध्य वैतरणा धरण, मोडक सागर धरण हे मुंबईला पाणी पुरवठा करणार आहे. मुंबईच्या भागात तलाव पण भरपूर आहे. खरं तर तलावांची नगरी आपण ठाण्याला म्हणतो. तलावांचा जिल्हा जर बघितला, तलावांचा जिल्हा आहे गोंदिया. पण तलावांचं शहर जर बघितलं तर महाराष्ट्रातील आहे ठाणे. ठाण्याला भरपूर काही तलाव आहे, पण मुंबईला सुद्धा काही महत्वाचे तलाव आहे. दक्षिण मुंबईच्या भागातला हा पवई नावाचा तलाव प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर तुळशी तलाव आणि विहार तलाव हे मुंबईला पाणी पुरवठा करणारे महत्वाचे तलाव आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाने वेळोवेळी उपाययोजना करून मुंबईकरांना शुद्ध आणि चांगलं पाणी कसं मिळेल या संदर्भात तरतुदी करून ठेवली आहे. आणि आपल्या पोलीस भरती परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा अत्यंत महत्वाचा. थोडीशी घाई होणार आहे, पण प्रचंड माहिती आणि प्रचंड माहितीचं टोटल अनालिसिस करायचं आहे, कारण आपल्याला परीक्षेत यशस्वी व्हायचं आहे. त्याचसाठी आपला हा प्रयत्न चालू आहे. तुळशी तलाव जर आपण बघितला तर तुळशी तलाव किंवा तुळशी तलाव हा बोरीवली राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात आहे. तर आपल्याला माहिती आहे कृष्णगिरी उपवन नावाचा असणारा भाग मुंबईच्या जवळचा, त्यालाच नंतर बोरीवली राष्ट्रीय उद्यान किंवा 1983 मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असं नाव देण्यात आलं. आणि याच उद्यानाच्या परिसरात तुळशी तलाव आहे. यातूनच शहराला पाणी पुरवठा होत असतो. यानंतर मुंबईच्या संदर्भात जेव्हा आपण चर्चा करतो, मुंबईच्या संदर्भात मग मुंबईमधील महत्वाच्या डोंगररांगा आहे, छोट्या छोट्या डोंगररांगा आहे, पण आपल्या अभ्यासाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंतिक महत्व. मुंबईमध्ये घाटकोपरच्या भागात, मुंबई उपनगर जिल्ह्यात घाटकोपर आहे आणि या घाटकोपरच्या भागात थोड्या उंच रांगा आहेत, त्या घाटकोपर डोंगररांगा आहे. त्याचबरोबर ट्रॉम्बे नावाची रांग आहे. त्याच मुंबई उपनगर जिल्ह्याच्या परिसरात ट्रॉम्बे नावाची एक डोंगररांग आहे किंवा तुर्भे नावाची डोंगररांग सांगितली जाते. पवईच्या भागात सुद्धा थोडा उंचवटा आपल्याला दिसतो आणि ही एक पवई नावाची रांग. त्यानंतर मुंबईच्या भागातील मग मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांचा जर विचार केला तर आपला सगळ्यात प्रसिद्ध मुंबईचा समुद्र किनारा आहे. बरेच जण जातात, कुणाला घेऊन तो मुद्दा जाऊ द्या, पण आपला मुद्दा आहे मरीन ड्राईव्ह. त्याला राणीचा हार असेही म्हटले जाते किंवा क्वीन नेकलेस असंही म्हटलं जातं. तर हा मरीन ड्राईव्ह, तर अशा प्रकारचा हा मरीन ड्राईव्ह नावाचा प्रसिद्ध समुद्र किनारा. याचबरोबर गिरगाव चौपाटी आणि एक जुहू चौपाटी पण प्रसिद्ध आहे. मुंबईच्या भागातील समुद्र किनारे मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी आणि जुहू चौपाटी हे मुंबईच्या भागातील प्रसिद्ध समुद्र. त्याचबरोबर मुंबईमध्ये एक राष्ट्रीय उद्यान आहे, तेच म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवलीच्या परिसरात. मुंबई उपनगर जिल्ह्याच्या उत्तर भागात जो बोरीवली नावाचा भाग आहे, या बोरीवलीच्या भागात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. लक्षात असू द्या. यानंतर परीक्षकांचा अत्यंत महत्वाचा मुद्दा, खालीलपैकी कोणत्या बेटांची एकत्र येऊन मुंबई शहर बनलेले आहे? तर मुंबई शहराला 7 बेटांचे शहर म्हणतात. परीक्षकांचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. 7 बेटांचे शहर कोणत्या शहराला म्हटलं जातं? तर मुंबई शहराला आहे. मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. 7 टेकड्यांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात? 7 टेकड्यांचे शहर सिटी ऑफ 7 हिल्स. सिटी ऑफ 7 आयलँड मुंबई आहे. सिटी ऑफ 7 हिल्स कोणता आहे? कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. आपल्या जीएसच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून तो महत्वाचा. यानंतर मुंबईचा जर इतिहास बघितला
तर मुंबई खरं तर 7 बेटांचं शहर आहे. धाकटा कुलाबा किंवा छोटा कुलाबा, मोठा कुलाबा, मुंबई, माझगाव, माहीम, वरळी आणि परळ. तर अशा प्रकारची ही 7 बेटं आहेत. त्याची एक डायग्राम पण आहे. तर अशा प्रकारच्या या बेटांचं मिळून मुंबई नावाचं शहर बनलेलं आहे. जेराल्ड अँजियर जो मुंबई शहराचा संस्थापक समजला जातो, त्याने ही बेटं जोडण्याचा प्रयत्न केला किंवा नंतरच्या काळात भरपूर काही प्रकल्प राबविले गेले. या संदर्भात आपण चर्चा करू. मुंबईच्या इतिहासाचा थोडासा धांडोळा घ्यायचा. काय प्रश्न विचारले जाईल त्याचा भरोसाच नाही. ठाण्याची क्वेश्चन पेपर सगळ्यांनी बघितली असेल. बराच घाम काढला. त्या दृष्टिकोनातून मुंबईला आपण परिपूर्ण तयारी करून जाणं गरजेचं आहे. त्याच दृष्टिकोनातून इत्थंभूत माहिती आपण घेणार आहोत. मौर्य साम्राज्याच्या काळात मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता? लक्षात असू द्या. मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता असा माझा प्रश्न. आणि या मौर्य साम्राज्याच्या काळात नंतर शिलाहार व त्यानंतर गुजरातच्या मुस्लिम सुलतानांच्या काळात मुंबई हा प्रदेश त्यांच्या आधिपत्याखाली. महाराष्ट्रात यादव राजवंशाच्या काळात मुंबईतील माहीम या भागामध्ये भीमदेव राजाचा संदर्भ आपल्याला सापडतो. की भीमदेव नावाच्या राजाने राज्य केल्याचा संदर्भ सापडतो. माहीमच्या भागातील हा महत्वाचा राजा होता भीमदेव. माहीमचा राजा भीमदेव जो 12व्या शतकात होऊन गेला, याची माहीम ही राजधानी होती. परीक्षेला विचारला जाऊ शकणारा अत्यंत महत्वाचा. याचबरोबर 1534 मध्ये पोर्तुगीजांनी गुजरातच्या सुलतानाकडून ही बेटं भाड्याने घेतली किंवा ताब्यात घेतली आणि पोर्तुगीज भाषेत त्यांना बॉम्ब बेअर आणि बॉम्बे नावाचा शब्द ज्या बॉम्ब बेअर पासून आला, पण बॉम्ब बेअर शब्दाचा अर्थ काय आहे? उत्तम खाडी. मुंबई हा खाडीचा प्रदेश आहे. खाडी म्हणजे काय? समुद्राचं पाणी जमिनीच्या आतमध्ये ज्या भागापर्यंत जातं त्याला खाडी असं म्हटलं. समुद्राचं पाणी नदीच्या मुखाशी म्हणा तरी चालेल, पण नदीच्या मुखाशी किंवा जमिनीच्या आतमध्ये ज्या भागापर्यंत जातं त्याला खाडी असे म्हटले जाते. आणि मग मुंबई ही प्रसिद्ध खाडी आहे किंवा उत्तम खाडी, म्हणून पोर्तुगीज भाषेत त्याला नाव दिलं बॉम्ब बेअर. मग तेव्हापासून मुंबईचं नाव बॉम्बे असं झालं. मग अशा प्रकारची ही बॉम्बे नावाची बेट तीच पुढे मुंबई म्हणून प्रचलित झाली. त्या भागात कोळ्यांची एक देवी आहे मुंबादेवी. या मुंबादेवीच्या नावावरून याला मुंबई असं म्हटलं जातं आणि महाराष्ट्राची किंवा मराठी माणसाची खरी ओळख म्हणजे मुंबई आहे. त्यामुळे 1995 मध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना बॉम्बे हे नाव चेंज केलं गेलं आणि बॉम्बेला मुंबई असं नाव देण्यात आलं. याचबरोबर माझा प्रश्न आहे, मद्रासचं नवीन नाव काय करण्यात आलेलं आहे? मद्रासला सुद्धा नवीन नाव देण्यात आलं. मद्रासचं नाव देण्यात आलेलं आहे, उत्तर सांगून टाकतो. मद्रासला नाव देण्यात आलेलं आहे चेन्नई. तर मद्रासचं नाव चेन्नई झालं. 96 साली जयललिता मुख्यमंत्री असताना हे केलं गेलं. याचबरोबर माझा प्रश्न आहे, आताच भारत सरकारने कोणत्या राज्याच्या नावामध्ये बदल केलेला आहे? चालू घडामोडी किंवा पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अत्यंतिक महत्वाचा प्रश्न आहे. भारत सरकारने आताच कोणत्या राज्याच्या नावात बदल केलेला आहे असा माझा प्रश्न आहे. 1661 साली मग आपल्याला माहित आहे पोर्तुगीज राजपुत्री ब्रागेन्झा, तिचा विवाह ब्रिटिश राजपुत्र चार्ल्स त्याच्याबरोबर ठरला. चार्ल्स दुसरा, ब्रिटिश राजपुत्र चार्ल्स दुसऱ्या बरोबर विवाह ठरला आणि सासऱ्याने विचारलं जावई बापू काय पाहिजे? ते जावई बापू काही आपल्यासारखे नव्हते की गाडी द्या, बंगला द्या, सोनं द्या, शेती द्या. त्याला व्हिजनरी होते. त्याला लक्षात आलं की भारतात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला व्यापारीसाठी पश्चिम किनाऱ्यावर एखादं ठिकाण पाहिजे आणि त्यामधलं बॉम्बे महत्वाचं. म्हणून त्याने सांगितलं, सासरे बुवा देणार असाल तर मला बॉम्बे नावाचं बेट द्या. आणि आता एवढा मोठा जावई आहे आणि मागून काय मागितलं? बॉम्बे नावाचं बेट. म्हणून ही 7ही बॉम्बेची बेटं ब्रिटिशांच्या ताब्यात आहे. आणि मग पुढे वार्षिक 10 पाऊंड फक्त भाडं आहे. या 10 पाऊंड भाड्याने 1668 रोजी ही बेटं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आली. परीक्षेला प्रश्न विचारला जातो, मुंबई किंवा बॉम्बे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात कधी आलं? तर 1668 साल 1668. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे, लगेच इंग्रजांनी सुरतचा गव्हर्नर होता जेराल्ड अँजियर. या जेराल्ड अँजियरला सांगितलं की ह्या बेटांचा व्यापारी केंद्र म्हणून विकास करायचा आहे. त्या जेराल्ड अँजियरने त्या भागात एक
काही खाड्या बुजवायला सुरुवात केली आणि ही बेटं एकत्र करायला सुरुवात केली आणि त्याला नाव दिलं मुंबई. आणि जेराल्ड एंजियर मुंबई शहराचा संस्थापक समजला जातो. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू अजून 2-3 मुद्दे सांगून ठेवतो. मुंबई शहराचा संस्थापक समजला जातो जेराल्ड एंजियर. कलकत्ता शहराचा संस्थापक समजला जातो जॉर्ज चर्नॉक. मद्रास शहराचा संस्थापक समजला जातो फ्रान्सिस डे. आणि पॉंडिचेरी शहराचा संस्थापक समजला जातो फ्रँकॉइस मार्टिन. अशा प्रकारची महत्वाची संदर्भ आहे. लक्षात आणून देणं आपलं काम आहे. चांगला चांगला अभ्यास करा. यानंतर मात्र ही बेटं ब्रिटिशांकडे आली. पुढे 1784 मध्ये ब्रिटिशांचा एक प्रकल्प आहे हॉर्नबी वेलार्ड नावाचा. आणि या हॉर्नबी वेलार्ड प्रकल्पाच्या माध्यमातून ही सर्व 7 बेटे एकमेकांना जोडली गेली. बराच काळ हा प्रकल्प चालू होता, पण या प्रकल्पाच्या माध्यमातून सर्व 7 बेट एकमेकांना जोडून एक अखंड बेट तयार करण्यात आलं आणि त्याला बॉम्बे किंवा मुंबई असं म्हणतात आलं. त्यानंतर मात्र बॉम्बे प्रेसिडेन्सी जर आपण बघितली तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अखत्यारीत बॉम्बे प्रेसिडेन्सी होती आणि या बॉम्बे प्रेसिडेन्सीचा पहिला गव्हर्नर सर जॉर्ज ऑक्झेंडेल. काय विचारलं जाईल मुंबईला त्याचा भरोसा नाही, पण आपण इत्थंभूत तयारी करून ठेवणं गरजेचं आहे. तर जॉर्ज ऑक्झेंडेल हा घटक आहे. त्यानंतर साधारणतः 1819 ते 1827 मराठेशाहीच्या अस्तानंतर मुंबई प्रांताचा गव्हर्नर झाला तो म्हणजे लॉर्ड स्टुअर्ट एल्फिन्स्टन. महाराष्ट्राच्या आजच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासामध्ये लॉर्ड स्टुअर्ट एल्फिन्स्टनचा फार मोठा वाटा आहे. तर अशा प्रकारचा हा लॉर्ड स्टुअर्ट एल्फिन्स्टन. यानंतर परीक्षेला विचारला जातो हा प्रश्न, बऱ्याच वेळेस परीक्षांना प्रश्न येऊन गेलेला आहे. मुंबई प्रांतातील पहिला छापखाना कोणी सुरू केला? तर लक्षात असू द्या, एक गुजराती व्यक्ती आहे भीमजी पारेख. तर अशा प्रकारचे भीमजी पारेख यांनी मुंबई प्रांतात पहिला छापखाना सुरू केला. माझा प्रश्न आहे, भारतातील पहिला छापखाना कोणी सुरू केला किंवा कुठे सुरू झाला याचं मला उत्तर द्या. आणि अजून एक काउंटर क्वेश्चन करून ठेवतो, त्या कामाला येईल. छापखान्याचा म्हणजे प्रिंटिंग प्रेसचा शोध कुणी लावला? का कोणत्या देशात लागला? प्रश्न उत्तर चालू राहतील, तुम्ही मात्र अलर्ट राहा. तर आपला मुद्दा आहे भीमजी पारेख. त्यांच्या माध्यमातून मुंबई प्रांतात पहिला छापखाना. पुढे 1726च्या कायद्याने मुंबई प्रांतात मेयर्स कोर्टांची स्थापना झाली. मेयर्स कोर्ट नावाची कन्सेप्ट होती आणि या मेयर कोर्टांची स्थापना झाली. 1726च्या कायद्याने मुंबई येथे एका नगरपालिकेची सुद्धा स्थापना झाली. महानगरपालिका नंतर आहे. पुढे 1789 हा प्रश्न अति महत्वाचा आहे. व्हेरी 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 आय एम. मुंबई प्रांतात सुरू झालेलं पहिलं वृत्तपत्र कोणतं? तर मुंबई प्रांतात बॉम्बे हेराल्ड हे पहिलं वृत्तपत्र आहे. मुंबई प्रांतात सुरू झालेलं पहिलं वृत्तपत्र आहे बॉम्बे हेराल्ड. एक इन्फॉर्मेशन किंवा अनालिसिस म्हणून सांगून ठेवतो, 1780 मध्ये ती बंगाल गॅझेट हे भारतातील सर्वात पहिले वृत्तपत्र बंगालमध्ये सुरू झाले किंवा कलकत्त्याला सुरू. ती बंगाल गॅझेट जेम्स ऑगस्टस हिक्की याने सुरू केलेले भारतातील पहिलं वृत्तपत्र आहे. आणि मुंबई प्रांतातलं पहिलं वृत्तपत्र इंग्रजी भाषेत आहे, पण पहिलं वृत्तपत्र आहे बॉम्बे हेराल्ड. पुढील कालखंडात बॉम्बे हेराल्डचं नाव झालं बॉम्बे कुरिअर. हे जरी विचारलं जोड्या लावाला तरी आपल्या लक्षात. यानंतर एक महत्वाचं वृत्तपत्र आहे बॉम्बे समाचार. हरतुंजी मर्जबान यांनी गुजराती भाषेत हे बॉम्बे समाचार नावाचं वृत्तपत्र सुरू केलं. भारतीय भाषेत सुरू झालेलं मुंबई प्रांतातील पहिलं वृत्त. व्यवस्थित लक्षात घ्या, आपला कन्फ्युजन केलं जाऊ शकतं मुंबईच्या पेपरमध्ये. आपल्या सर्वांना माहिती आहे बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र सुरू केलं, पण गुजराती ही सुद्धा भारतीय भाषा आहे. आणि भारतीय भाषेत सुरू झालेले महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र ते म्हणजे बॉम्बे समाचार आहे. हरदोनजी मर्जबान यांनी सुरू केलेलं होतं. यानंतर मग आपल्याला माहित आहे मराठी वृत्तपत्रांचे जनक ज्यांना म्हटलं जातं. हे मराठी वृत्तपत्रांचे जनक आहे बाळशास्त्री जांभेकर. आणि बाळशास्त्री जांभेकरांनी 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. बाळशास्त्री जांभेकरांना
मराठी पत्रकारितेचे जनक असं म्हटलं जातं आणि त्यांचा जन्मदिवस 6 जानेवारी हा आपण पत्रकार दिन म्हणून साजरा करतो. तर बाळशास्त्री जांभेकरांविषयी असणारी ही महत्त्वाची माहिती. यानंतर बाळशास्त्री जांभेकरांनी 1839च्या आसपास काही पुस्तकांमध्ये 1840 साल दिलेला आहे. तरी बऱ्याच ऑथेंटिक पुस्तकांमध्ये 39 आहे, त्यामुळे मी त्याचा उल्लेख करतो. भौतिक शास्त्राचा प्रचार प्रसार करण्यासाठी दिग्दर्शन नावाचं वृत्तपत्र सुरू केलं. दिग्दर्शन अशा प्रकारचं वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलं आणि हेच मराठी भाषेतील पहिलं मासिक. पहिलं मासिक म्हणजे महिन्याला प्रकाशित होणार. दर्पण नावाचं वृत्तपत्र सुरू झालं तेव्हा पाक्षिक स्वरूपात होतं. पाक्षिक आणि नंतर ते साप्ताहिक झालं. पाक्षिक म्हणजे 15 दिवसांनी प्रकाशित होणारं, साप्ताहिक म्हणजे 7 दिवसांनी किंवा आठवड्याला प्रकाशित होणार. पाक्षिक म्हणून सुरू झालं, नंतर ते साप्ताहिक झालं. पण मराठी भाषेतील पहिले मासिक जर विचारले तर ते आहे दिग्दर्शन. तर आपला मुद्दा आहे अशा प्रकारचं दिग्दर्शन नावाचं मासिक आणि या संदर्भात असणार. यानंतर छोटा कुलाबा किंवा धाकटा कुलाबा जर आपण बघितला तर मुंबईचे दक्षिणेकडील असलेले टोक. याचबरोबर माझगाव नावाचा भाग आहे. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. माझगाव या भागाचं जुनं नाव काय आहे? तर लक्षात असू द्या, महिषग्राम हे माझगाव या भागाचं जुनं नाव आहे. माझगावच्या भागात माझगाव डॉकयार्ड आहे किंवा शिपयार्ड आहे. पण याच माझगावचं जुनं नाव आहे महिषग्राम. त्याचबरोबर त्याचं नंतर नाव झालं मत्स्यग्राम. तर मत्स्यग्राम असं मुंबईच्या कोणत्या भागाला म्हटलं जातं किंवा पूर्वीचं नाव कोणत्या भागाचं आहे? तर तो आहे माझगाव. तर माझगाव आणि छोटा कुलाब्याच्या संदर्भात नंतरच्या काळात मात्र मुंबई राज्याचा जर इतिहास बघितला तर इंग्रजांच्या काळात भरपूर काही इंग्रज अधिकारी होऊन गेले आणि त्यांनी मुंबईचा प्रशासक किंवा मुंबईचा गव्हर्नर म्हणून काम केलं. मधल्या काळात 1888 मध्ये मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाली. 1888 मुंबई महानगरपालिकेची स्थापना आहे. माझा प्रश्न आहे, कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर द्यायचं आहे, मुंबईचा सिंह कुणाला म्हटले जाते? माझा प्रश्न फार महत्वाचे आहे आणि तुम्हाला परीक्षेत मार्क मिळवून देणारे आहे. फक्त त्याच्याकडे व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन ठेवा. माझा प्रश्न आहे, मुंबईचा सिंह कुणाला म्हटले जाते? तर मुंबईचा सिंह. मग मुंबई राज्याच्या स्थापनेनंतर खऱ्या अर्थाने निवडणूक झाली 1937 मध्ये आणि 1937च्या निवडणुकानंतर 1938 ते 46 पर्यंत मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री होते बाळ गंगाधर खेर. म्हणजे खरं तर 38ला मंत्रिमंडळाची स्थापना झाली, नंतर त्यांनी 39 मध्ये राजीनामा पण दिला आणि मधल्या काळात चलेजाव चळवळीच्या काळात कोणतंच मंत्रिमंडळ त्या भागात नव्हतं. पण 1937च्या निवडणुकांनंतर मुंबईचे मुख्यमंत्री होते बाळ गंगाधर खेर किंवा बीजी खेर. पुढे 46ला परत एकदा निवडणुका झाल्या आणि खऱ्या अर्थाने मुंबई प्रांताचं महाराष्ट्रातील सरकार स्थापन झालं 1946 ते 1952. या काळात पुन्हा मुख्यमंत्री आहे बीजी खेर किंवा बाळ गंगाधर खेर. बडोद्याचे असणारे बाळ गंगाधर खेर अत्यंत हुशार माणूस. पुढील कालखंडात मात्र आपल्याला माहित आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं आंदोलन सुरू झालं. 1946 संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली होती. पुढे 1956ला राज्य पुनर्रचना आयोगाचा अहवाल आला. फाजल अली राज्य पुनर्रचना आयोगाचा अहवाल आला आणि राज्य पुनर्रचना आयोगाने सांगितलं द्विभाषिक मुंबई राज्य स्थापन करा आणि त्यातून गुजराती आणि मराठी भाषिकांचं एकत्र राज्य स्थापन झालं. त्याला द्विभाषिक मुंबई राज्य असं म्हटलं गेलं. यानंतर द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. आता परत एकदा सांगतो, 37ला निवडणुका झाल्या होत्या तेव्हा मुख्यमंत्री होते बाळ गंगाधर खेर. 46ला निवडणुका झाल्या 46 ते 52 परत मुख्यमंत्री होते बाळ गंगाधर खेर. राज्यघटनेनुसार पहिल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका 1952 रोजी झाल्या आणि ह्या निवडणुकांमध्ये बाळ गंगाधर खेर त्यांनी माघार घेतली आणि मोरारजी देसाई मुख्यमंत्री आणि अशा प्रकारचं मोरारजी देसाई मुख्यमंत्री असतानाच 56 पर्यंत आलं. पण मोरारजी देसाईंच्या विरोधात असणारी जनमताची लाट यामुळे गुजरातच्या भागातून नाही तर महाराष्ट्राच्या भागातून मुख्यमंत्री करा हा विचार करून यशवंतराव चव्हाण यांना द्विभाषिक राज्याचं मुख्यमंत्री बनवण्यात आलं.
आणि मग पुढे आपल्याला माहित आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळ, त्यांचा लढा अत्यंत तीव्र झाला. एस.एम. जोशी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र एकीकरण परिषदेने काम केलं. माझी मैना गावाला राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली, अशा प्रकारचा अण्णाभाऊ साठेंचा प्रसिद्ध छकडा नावाचा काव्यसंग्रह आहे आणि ही गीतं शाहीर अमर शेख यांनी गायली. त्याचबरोबर मराठा नावाचं वृत्तपत्र सुरू केलं संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी, म्हणजे मुंबई सहित महाराष्ट्र पाहिजे यासाठी जी चळवळ सुरू झाली त्यामध्ये मराठा नावाचं वृत्तपत्र सुरू केलं आणि संपादक होते आचार्य अत्रे. जबरदस्त काम आहे या विभूतींचं. आणि नेहरू सरकारला लक्षात आलं की महाराष्ट्र नावाचं राज्य स्थापन करावं लागेल. यातूनच 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. आणि मग परीक्षेला प्रश्न विचारला जातो, महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली? 1 मे 1960. आणि महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री पुन्हा एकदा महाराष्ट्राचे साहेब आणि ग्रेट अशा प्रकारची पर्सनॅलिटी म्हणजे यशवंतरावजी चव्हाण. तर अशा प्रकारचे यशवंतरावजी चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. परीक्षेचा महत्वाचा माझा अजून एक कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर द्यायचं आहे, महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण? कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर द्यायचं आहे. तुम्हाला कामाला येणारे प्रश्न. यानंतर मुंबईच्या संदर्भात जेव्हा आपण चर्चा करतो काही महत्वाचा डाटा आहे, फक्त महत्वाचा कमीत कमी नजरेखाली घालून ठेवा. कुठे कोणता प्रश्न तुम्हाला मार्क मिळवून देईल आणि कशी पोस्ट मिळवून देईल ते सांगता येत नाही. मग आपला मुद्दा आहे महत्वाच्या घडामोडी. इसवी सन 1750 मधील आशिया खंडातील पहिले ड्राय पोर्ट किंवा कोरडे बंदर लवजी वाडिया मुंबईला जे पारशी लोक असायचे उद्योगी वृत्तीचे त्यांनी बांधलं. 1809 मध्ये सिद्धिविनायक मंदिर प्रभादेवी, दादरच्या जवळ प्रभादेवीचा भाग आहे, या ठिकाणी सिद्धिविनायक मंदिराची उभारणी केली गेली. इथे फोटो आणलेला आहे. त्यानंतर 16 एप्रिल 1853 हा मुंबईच्या इतिहासातला, भारताच्या इतिहासातला आणि आशिया खंडाच्या इतिहासातला सोन्याचा दिवस. कारण आशिया खंडातली पहिली रेल्वे मुंबईला सुरू झाली. बोरी बंदर ठाणे किंवा बोरी बंदरच नंतरच्या काळात नाव झालं व्हिक्टोरिया टर्मिनल्स व्हीटी. व्हीटीचं नंतर झालं सीएसटी छत्रपती शिवाजी टर्मिनल आणि सीएसटीचं सध्या आहे सीएसएमटी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. तर विद्यार्थी मित्र हो, आपला मुद्दा आहे 16 एप्रिल 1853 मुंबई ते ठाणे किंवा बोरी बंदर ठाणे मार्गावर पहिली रेल्वे धावली. पहिली रेल्वे 34 किलोमीटर अंतर धावली. ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे कंपनी. व्यवस्थित लक्षात ठेवा, परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, मुंबईला पहिली रेल्वे कोणत्या कंपनी मार्फत उभारण्यात आली? आणि तुम्ही लिहाल ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. उत्तर चुकून जाईल. मुंबईला पहिली रेल्वे ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे कंपनीच्या माध्यमातून होती. तर ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे कंपनी, त्या कंपनीने पहिली रेल्वे उभारली. त्यासाठी जगन्नाथ नाना शंकर शेट्टी यांचं फार मोठं योगदान होतं. यानंतर मुंबईला जी पहिली रेल्वे झाली त्यामध्ये 14 निमंत्रित व्यक्ती होत्या आणि बाकी भरपूर 400च्या आसपास पॅसेंजर्स होते. पण मुंबईच्या रेल्वेचं उद्घाटन तत्कालीन भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी याने केला. टाटा आणि बाकीचे महत्वाचे सर्व पदाधिकारी तिथे होते आणि या रेल्वेच्या उद्घाटन समारंभामध्ये जगन्नाथ शंकर शेठ यांना ब्रिटिशांनी सोन्याचा पास देऊन गौरवले होते की तुमचं योगदान ही रेल्वे सुरू होण्यात इतकं महत्वाचं आहे की तुमचा एक सन्मान म्हणून सोन्याचा पास जगन्नाथ शंकर शेठ यांना दिला होता. म्हणून बऱ्याच वेळेस जगन्नाथ शंकर शेठ यांना मुंबईच्या रेल्वेचे शिल्पकार किंवा भारतीय रेल्वेचे निर्माते असेही म्हटलं जातं. लक्षात. पुढचा मुद्दा आहे, ह्या रेल्वेला 3 इंजिन होती, साहेब, सिंध आणि सुलतान. अत्यंत डिटेल आणि अनालिटिकल इन्फॉर्मेशन आहोत, फक्त व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन. साहेब, सिंध आणि सुलतान ही 3 इंजिन आहे. 9 डब्यांची असणारी आणि वाफेवर चालणारी ही रेल्वे आहे. कोळसा जाळून वाफ आणि त्याच्या इंजिनावर ही रेल्वे चालणार आणि अशा प्रकारची पहिली रेल्वे धावली. अगदी थोडंसं डीप मध्ये जाऊन सांगतो, मुंबईला पहिली रेल्वे धावल्यानंतर ह्या रेल्वेचं वर्णन चाक्या म्हसोबा असं करण्यात आलेलं. मुंबईला पहिली रेल्वे धावल्यानंतर मुंबईच्या या रेल्वेचं वर्णन चाक्या म्हसोबा असं महाराष्ट्रातील ज्ञानोदय नावाच्या वृत्तपत्राने चाक्या म्हसोबा असं मुंबईच्या पहिल्या रेल्वेचं वर्णन केलेलं होतं. पुढचा मुद्दा आहे,
1870 मध्ये ज्याला बीपीटी आपण म्हणतो, बॉम्बे पोर्ट ट्रस्ट, याची स्थापना करण्यात. 1870 बॉम्बे पोर्ट ट्रस्टची स्थापना आहे. पुढे 1888 मध्ये मग आपण मगाशी चर्चा झाली, बृहन्मुंबई महानगरपालिकेची स्थापना करण्यात आली आणि जी आजही भारतातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात पॉवरफुल अशा प्रकारची महानगरपालिका आहे. 2 जिल्हे मिळून एकच महानगरपालिका आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा मिळून एकच महानगरपालिका आहे, ज्याला बृहन्मुंबई महानगरपालिका असे म्हणतात. तर 2 जिल्हे मिळून एकच महानगरपालिका आहे, बृहन्मुंबई. यानंतर आपल्याला माहित आहे, त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा चळवळ चालवली गेली. त्या अखिल भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना मुंबईतच झाली. पहिलं अधिवेशन सुद्धा मुंबईतच झालं. 28 डिसेंबर 1885. व्हिडिओ थोडा लॉंग होईल, पण इन्फॉर्मेशन इतकी प्रोडक्टिव्ह आणि कलेक्टिव्ह असणार आहे की जी तुम्हाला तुमच्या पोस्ट पर्यंत पोहोचून. फक्त व्यवस्थित लक्ष द्या, काही शंका असल्यास विचारत राहा. राष्ट्रीय सभेचे पहिलं अधिवेशन मुंबईला झालं, मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेच्या. भारतभरातून आलेले 72 प्रतिनिधी एकत्र आले आणि त्यांच्या माध्यमातून अखिल भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. कमेंट बॉक्स मध्ये मला उत्तर द्यायचं आहे. आपल्या परीक्षेचा अति महत्वाचा प्रश्न, राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष. तर हा माझा प्रश्न असणार आहे, राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष. कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचं. यानंतर मुंबईच्या विकासाच्या किंवा तांत्रिक विकासाच्या दृष्टीने 1887 मध्ये वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूशन म्हणजेच VJTI, आजही माटुंग्याच्या भागातील अत्यंत प्रतिष्ठित तंत्रज्ञान संस्था, या VJTI ची स्थापना झाली आणि अभियांत्रिकीमध्ये पदवी देणारे पहिले व 1960 पर्यंत ही एकमेव संस्था होती, ती म्हणजे VJTI. नंतरच्या काळात IIT स्थापन झाली 60 नंतर, त्याचा फार मोठं योगदान. मधल्या काळात मुंबईला पहिली रेल्वे 1853 ला जरी सुरू झाली तरी त्या रेल्वे कोळशावर आणि पाण्याची वाफ करून चालायच्या. पण 1928 मध्ये मुंबईला पहिली विद्युत रेल्वे धावली, चर्चगेट ते बोरीवली. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. आपल्याला माहित आहे, रेल्वेचे भारतात जे विभाग आहे, 2 विभागांची मुख्यालये मुंबईत आहे. मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे CSMT आणि पश्चिम रेल्वेचं मुख्यालय आहे चर्चगेट. आणि यामध्ये चर्चगेट पासून बोरीवली हा पश्चिम रेल्वेचा जो मार्ग आहे, त्यावर भारतातील पहिली विद्युत रेल्वे धावली. भारतातील पहिली विद्युत रेल्वे. सध्या सगळ्या लोकल या विद्युत रेल्वेवर चालतात. विद्युत चालता आहे तो पेंटाग्राम असतो आणि हा पेंटाग्राम सगळ्या रेल्वेला जे रेल्वेला मूव्ह करण्याचं काम करतो. पण आपला मुद्दा आहे, भारतातील पहिली विद्युत रेल्वे चर्चगेट ते बोरीवली या स्थानकांदरम्यान धावली. आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा. यानंतर 1930 मध्ये भारतातील अत्यंत श्रीमंत संघटना म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशन, BCCI मी सांगत नाही, मुंबई क्रिकेट असोसिएशन, BCCI ची स्थापना 1997 मध्ये झाली. भारत क्रिकेट कंट्रोल बोर्ड, त्याला तर भारत क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडिया अशा प्रकारचे BCCI याची स्थापना 1997 ला झाली. जगमोहन दालमिया यांनी केलेली आहे आणि त्याचं मुख्यालय मुंबईला आहे. तर मुंबई क्रिकेट असोसिएशनची स्थापना. इव्हन परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, ऑगस्ट क्रांती मैदान असं कोणत्या मैदानाला म्हटलं जातं? तर ऑगस्ट क्रांती मैदान चलेजाव आंदोलन ज्या ठिकाणून डिक्लेअर झालं, छोडो भारत क्विट इंडिया मुवमेंट, ते गवालिया टँक मैदान. आणि या गवालिया टँक मैदानाला ऑगस्ट क्रांती मैदान किंवा ऑगस्ट क्रांती मैदान किंवा चलेजाव चळवळीचं केंद्र असं समजलं जातं. आणि या बैठकीचे किंवा त्या काळात अध्यक्ष होते मौलाना अबुल कलाम आझाद. राष्ट्रीय सभेचे सर्वात जास्त काळ राहिलेले अध्यक्ष आहे मौलाना अबुल कलाम आझाद. मग चर्चगेट ते बोरीवली रेल्वे धावली म्हणून पूर्णतः पश्चिम रेल्वेची जी स्टेशन्स आहे ती मुद्दामून मी तुम्हाला इथे लक्षात आणून देतोय. सगळी डिटेल सांगायला आपल्याला वेळ नाही, पण तुम्ही बघू शकता की पश्चिम रेल्वेमध्ये कोणकोणती स्टेशन्स येतात आणि कशी बोरीवली पर्यंत ती रेल्वे जाते. विचारलं जाऊ शकतं, परीक्षेला प्रश्न विचारला जातो कांदिवली हे स्टेशन कोणत्या रेल्वे मार्गावर आहे, किंवा परीक्षेला प्रश्न विचारला जातो पश्चिम रेल्वे मार्गावरील खालील स्थानकांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लावा.
मग आपल्याला माहित आहे कांदिवली, बोरिवली, कोरेगाव कोणती कोणती स्टेशन कोणत्या क्रमाने आहे. क्रम फार महत्वाचा आहे. मुद्दामून सगळा नकाशा आणलेला आहे. तुमच्यासाठी डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे. की एकदा व्यवस्थित मेमोराईज केला, मुंबईचा एक सुद्धा मार्क इकडे तिकडे जाऊ द्यायचा नाही. प्रयत्न आपला असणार आहे. लक्ष द्या. तर आपला मुद्दा आहे ऑगस्ट क्रांती मैदान किंवा ज्याला गवालिया टँक मैदान म्हणतो दक्षिण मुंबई. याचबरोबर मुंबईमधल्या काही महत्वाच्या संस्थांविषयी प्रश्न विचारला जातो. 1854 मध्ये मुंबईला अणुसंशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. पुढील कालखंडात भारतीय अणु कार्यक्रमाचे जनक डॉक्टर होमी भाभा यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. त्यामुळे या केंद्राला डॉक्टर भाभा अणुसंशोधन केंद्र अशा प्रकारचं नाव देण्यात आलं. परीक्षेला आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, भाभा अणुसंशोधन केंद्र कोणत्या भागात आहे. मुंबईच्या ट्रॉम्बे किंवा तुर्भे नावाच्या भागात आहे भाभा अणुसंशोधन केंद्र, ट्रॉम्बे किंवा तुर्भे. याचबरोबर 1958 ला IIT मुंबई कोणत्या ठिकाणी स्थापन झाली, तर पवई. पवई या ठिकाणी IIT मुंबईची स्थापना झाली. 21 नोव्हेंबर 1955 ला आपल्या सर्वांना माहित आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी फ्लोरा फाउंटन या भागातून प्रचंड मोठा मोर्चा निघणार होता. पण मोर्चा निघण्याच्याच ठिकाणी मोरारजी देसाई यांच्या आदेशाने गोळीबार झाला आणि 105 हुतात्मे, 106 आहे खरं तर अशा प्रकारचे 105 हुतात्म्यांना आपलं बलिदान द्यावं लागलं. आणि तेव्हापासून महाराष्ट्र शासनाने त्या चौकाला फ्लोरा फाउंटन चौक, त्यालाच हुतात्मा चौक असं आहे. दक्षिण मुंबई मधला फोर्ट भागातला अत्यंत महत्वाचा हा भाग आहे हुतात्मा चौक किंवा फ्लोरा फाउंटन. त्यामुळे सध्या चौकाला हुतात्मा चौक असं म्हटलं जातं. आणि 21 नोव्हेंबर हा हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. मुंबईचा पेपर आहे. मुंबईच्या संदर्भात डिटेलिंग फार महत्वाचं आहे. तुमच्याकडे कलेक्शन किती चांगलं आहे आणि त्याचं अनालिसिस किती, त्याच्यावरच तुम्हाला एक एक मार्क महत्वाचा आहे. त्यामुळे हुतात्मा दिन हा मुंबईमध्ये कोणता दिवस साजरा केला जातो, 21 नोव्हेंबर. बाकी हुतात्मा दिन वेगळे आहेत. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू 23 मार्च 1931 ला त्यांना फासावर जावं लागलं. तो दिवस पण एक वेगळा दिवस म्हणून म्हणजे शहीद दिन म्हणून आपण साजरा करतो. सोलापूरच्या भागामध्ये सविनय कायदेभंग चळवळीच्या काळात कुर्बान हुसेन, मल्लप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे आणि श्रीकृष्ण सारडा यांना फासावर जावं लागलं. तो पण एक वेगळा दिन आहे. तर अशा प्रकारचा हुतात्मा दिन वेगवेगळे दिन आहे. पण मग याचे अनालिसिस लक्षात ठेवा. मुंबईच्या संदर्भात 21 नोव्हेंबर हा हुतात्मा दिन आहे. हा फ्लोरा फाउंटन चौक, हे BRC आणि हे मुंबई IITC. यानंतर मुंबईच्या संदर्भात जेव्हा आपण चर्चा करतो, मुंबईच्या संदर्भात एवढ्या मोठ्या मुंबईचा नुसता मुंबईचाच नाही तर मुंबईच्या प्रभावातून आजूबाजूला असणाऱ्या प्रचंड मोठ्या प्रदेशाचा विकास करणं गरजेचं आहे. हे महाराष्ट्र शासनाला लक्षात आलं. हे महाराष्ट्र शासनाने 1975 मध्ये MMRDA मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट अथॉरिटी, मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण याची स्थापना केली. आणि मुंबईच्या विकासामध्ये मुख्यतः पायाभूत संरचनेमध्ये त्याचा फार मोठा वाटा आहे. अगदी मुंबईची मोनोरेल असो, मुंबईच्या मेट्रो रेल्वे असो, मुंबईतील महत्वाचे पूल असो, बरीच मोठी कामं या MMRDAच्या माध्यमातून जातात. एक मिनिट. ओके, सॉरी. तर विद्यार्थी मित्र हो, आपण आज चर्चा करत आहोत MMRDA. MMRDAचा जर संदर्भ बघितला तर सध्या नगर विकास मंत्री हे MMRDAचे चेअरमन असतात. मुंबई महानगर विकास कायदा 1974 अन्वये 24 जानेवारी 1975 तारखेसहित लक्षात ठेवा.
26 जानेवारी 1975 या दिवशी MMRDAची स्थापना करण्यात आली. MMRDAचे कार्य काय आहे? मुंबई विभागात आर्थिक क्षेत्र निर्माण करण्यासाठी इमारती, पायाभूत सुविधा इत्यादींच्या निर्मितीतून आर्थिक क्षेत्रातील किंवा मुंबई महानगर क्षेत्रातील जीवनमान उंचावणे, तसेच त्यासाठी प्रकल्प कार्यान्वित करणे, त्याचबरोबर प्रकल्पांसाठी पतपुरवठा करणे हे महत्वाचं काम आहे MMRDAचं. महाराष्ट्र शासनाचं अत्यंत श्रीमंत आणि बलाढ्य अशा प्रकारचं हे प्राधिकरण समजलं जातं. आता तेही भिकारी व्हायला लागलेला आहे, तो मुद्दा नंतरचा. पण मुद्दा असा आहे की अत्यंत श्रीमंत आणि बलाढ्य आणि मुंबईच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणारं MMRDA आहे. आणि हे MMRDA आणि त्यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली मुंबई मेट्रो विषयी तर हमखास प्रश्न आहे, लक्षात असू. मग MMRDAच्या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या भागाचा समावेश होतो? फार डिटेल इन्फॉर्मेशन आहे, थोडी पचायला जड जाईल, पण आपल्याला आवश्यक आहे ते सगळं काही आपण कव्हर करतो आहे. तर आपला जो मुद्दा आहे, MMRDAच्या अंतर्गत कोणकोणती क्षेत्र आहे? तर मुंबई महानगर क्षेत्रामध्ये 9 महानगरपालिका समाविष्ट. ठाणे जिल्ह्यात मुंबई म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका, ठाणे जिल्ह्यातल्या 6 महानगरपालिका आहेत. ठाणे, उल्हासनगर, त्याचबरोबर मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, भिवंडी निजामपूर आणि नवी मुंबई अशा प्रकारच्या ठाणे जिल्ह्यातल्या 6 आणि एक बृहन्मुंबई महानगरपालिका, यानंतर वसई विरार महानगरपालिका आणि पनवेल महानगरपालिका अशा 9 महानगरपालिकांचा सगळा एरिया अंडर द कंट्रोल ऑफ MMRDA. तर अशा प्रकारचं याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील किंवा मुंबई महानगर परिसरातील या 9 नगरपालिकांची सुद्धा त्याच्यामध्ये समावेश आहे. परीक्षेला प्रश्न विचारला जाईल, MMRDA क्षेत्रात कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो. आणि याचबरोबर एक नगर पंचायत सुद्धा आहे, ती खालापूर, रायगड जिल्ह्यातली खालापूर या नगर पंचायतीचा समावेश सुद्धा मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत होतो. म्हणजे या भागात कोणतीही बिल्डिंग बांधायची असेल, पहिली MMRDAची परवानगी घ्यावी, किंवा रस्ते बनवणं, वेगवेगळे प्रोजेक्ट सँक्शन करणं, नकाशा बनवणं, हे सगळं काम MMRDA करत असतं. ओके, तर आपला मुद्दा आहे MMRDAच्या माध्यमातून राबविलेली महत्वाची प्रकल्प. MMRDAच्या माध्यमातून महत्वाचा जो प्रकल्प राबवला गेला ज्याला मुंबई मोनोरेल प्रकल्प म्हटलं. मग मुंबई मोनोरेल म्हणजे मोनो म्हणजे एकच डबा असतो, इकडून तिकडे जाणार, तिकडून इकडे येतो, संपूर्णपणे इलिव्हेटेड आहे. इलिव्हेटेड म्हणजे वरतून जाणारा, भुयारी नाही किंवा जमिनीवरून चालणारा नाही. तर MMRDAच्या माध्यमातून दक्षिण कोरियाच्या सहकार्याने मुंबईमध्ये पहिली मोनोरेल सुरू झाली, भारतातील पहिली मोनोरेल. आणि या भारतातील पहिली मोनोरेलची सुरुवात आहे वडाळा ते चेंबूर या मार्गावर आहे. नंतर तिचा अजून विस्तार केला गेला, वडाळा ते संत गाडगे महाराज चौक यापर्यंत केला गेलेला आहे. यानंतर मुंबईमधील महत्वाचे मेट्रो प्रकल्प आहे. अगदी विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला सांगून ठेवतो, परीक्षेला विचारलं जातं मेट्रोची ब्ल्यू लाईन कोणती आहे, मेट्रोची ऑरेंज लाईन कोणती आहे, मेट्रोची ॲक्वा लाईन कोणती आहे, मेट्रोची येलो लाईन कोणती आहे, या लेवलला प्रश्न आलेले आहे. आपल्याला अधिकारी व्हायचं आहे, पोलीस बनायचं आहे, अधिकारी बनायचं आहे, त्यासाठी हे सगळं करणं गरजेचं आहे. आतापर्यंत वाचलं नसेल काहीच प्रॉब्लेम नाही, पण आता वाचा आणि त्याच्यावर काम करा आणि आपल्या यशाला गवसणी घाला. यशाचा हा फंडाच आहे. डिटेलिंग पाहिजे आपल्याकडे, अनालिसिस. याच दृष्टिकोनातून सगळी इन्फॉर्मेशन आणलेली आहे. मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्प, मुंबई मेट्रो बनवण्याचं काम MMRDA कडे आहे आणि MMRDAने मुंबई मेट्रो मध्ये लाईन फास्ट ही लाईन आहे, तिला ब्ल्यू लाईन असं म्हटलं. आणि ही वारसोवा अंधेरी घाटकोपर परीक्षेचा महत्वाचा प्रश्न आहे. मुंबई मेट्रो प्रकल्प 1, मुंबईत सर्वात प्रथम कोणत्या स्थानकांदरम्यान मेट्रो रेल्वे सुरू झाली? वारसोवा अंधेरी आणि नंतर घाटकोपर पर्यंत ती गेली. तर वारसोवा अंधेरी घाटकोपर याला ब्ल्यू लाईन म्हटलं जातं आणि ही मुंबई शहरातील पहिली मेट्रो रेल्वे आहे. माझा एक प्रश्न आहे, कमेंट बॉक्स मध्ये मला उत्तर द्या. माझा प्रश्न आहे, भारतात सर्वात पहिली भुयारी रेल्वे म्हणजेच मेट्रो रेल्वे कोणत्या शहरात सुरू झाली? भारतात सर्वात पहिली भुयारी रेल्वे किंवा मेट्रो रेल्वे कोणत्या शहरात सुरू झाली? कमेंट बॉक्स मध्ये मला उत्तर द्यायचं. आणि मुंबईत पहिली मेट्रो रेल्वे सुरू झाली वारसोवा अंधेरी घाटकोपर. यानंतर लाईन नंबर 2 जी आहे त्याला येलो लाईन म्हटलं जातं किंवा पिवळा, ही दहिसर DNA नगर.
या भागातली आहे. त्यानंतर अत्यंतिक महत्वाची जी लाईन आहे, जी आत्ताच काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदींनी त्याचं उद्घाटन केलं आणि विधान भवन असेल, मुंबई विमानतळ असेल, या सर्वांना कनेक्ट करणारी भारतातील अत्यंतिक महत्वाची लाईन आहे. ती लाईन म्हणजे लाईन नंबर 3. ॲक्वा लाईन हमखास विचारली जाते. काही मार्ग पाण्यातून आहे, समुद्राच्या खालून आहे. लक्षात असू द्या, ॲक्वा लाईन. ॲक्वा लाईन आहे कुलाबा, वांद्रे आणि सिप्स यांना जोडणारी लाईन आहे. कुलाबा, वांद्रे, सिप्स यांना जोडणारी लाईन आहे, तिला ॲक्वा लाईन असं म्हटलं जातं. अत्यंतिक महत्वाची आहे. ऑक्टोबर 2025 पासून पूर्णपणे कार्यरत झाली आणि पूर्णपणे भूमिगत असणारा मुंबईतील रेल्वे मार्ग. तर पूर्णपणे भूमिगत असणारी मुंबईतील रेल्वे, मेट्रो रेल्वे ती आहे लाईन नंबर 3. कुलाबा, वांद्रे, सिप्स. सिप्स म्हणजे सांताक्रूज इलेक्ट्रॉनिक एक्सपोर्ट झोन, अशा प्रकारचा तो एक्सपोर्ट झोन आहे सांताक्रूजच्या भागामध्ये, त्याला सिप्स म्हणतात. यानंतर आता मेट्रो 7 सुरू होत आहे आणि ती दहिसर अंधेरी या मार्गावर आहे, पण तिला रेड लाईन. तर ॲक्वा लाईन कोणती, रेड लाईन कोणती, येलो लाईन कोणती आणि ब्ल्यू लाईन कोणती, लक्षात ठेवा. त्यात मेट्रो 3 अति महत्वाची आहे. माझ्या मते तरी मेट्रो 3 वर हमखास प्रश्न विचारला जाईल. लक्षात असू द्या, मेट्रो 3. यानंतर MMRDAच्या माध्यमातून मुंबईच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मुंबई ही आर्थिक राजधानी आहे, त्याला फायनान्शियल सेंटर म्हणून एक बनवण्यात आलं. ते म्हणजे मुंबई उपनगर जिल्ह्यातील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आहे, BKC. एखादा प्रश्न आला तर माहित पाहिजे, BKC. आणि मग व्यापार आणि रोजगार या उद्देशाने 1977 मध्ये MMRDAने हा प्रकल्प हाती घेतला. म्हणजे महाराष्ट्र शासनाची विजनरी अशा प्रकारचा दृष्टिकोन त्यामध्ये मुंबईमध्ये अनेक चांगले प्रकल्प तेव्हा हाती घेतले गेले होते आणि यातूनच हा MMRDAचा BKC प्रकल्प अत्यंत सक्सेसफुल प्रकल्प आहे. आताच BKC मध्ये AI ॲग्री परिषद झालेली होती. लक्षात असू द्या, ॲग्री समिट जरी दिल्लीला झालं तरी AI फॉर ॲग्री ही परिषद मुंबईला झाली होती. BKC मध्ये जिओ वर्ल्ड सेंटर या ठिकाणी झालेली आहे. आणि परीक्षेला जरा यदा कदाचित असा प्रश्न विचारला, भारतातील पहिली पॉड टॅक्सी सेवा BKC मध्ये सुरू कर. पहिली पॉड टॅक्सी सेवा BKC म्हणजे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर MMRDAचा महत्वाचा प्रकल्प आहे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, तर किंवा ज्याला अटल सेतू असं म्हटलं जातं. 21.8 किलोमीटरचा भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरी सेतू आहे अटल सेतू. आणि हा अटल सेतू MMRDAच्या माध्यमातून उभारण्यात आला. चिवडी ते न्हावाशेवा डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन महत्वाचं आहे. रायगड जिल्ह्यात न्हावाशेवा नावाचं बंदर आहे आणि ह्या न्हावाशेवापासून दक्षिण मुंबईमधील शिवडी या भागापर्यंत हा सेतू बांधण्यात आला. त्याला अटल सेतू असं नाव देण्यात आलेलं आहे. न्हावाशेवा या बंदराला जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट JNPT असं म्हणतात, जे भारतातलं सगळ्यात मोठं कंटेनर बंदर आहे. मुद्दामून आठवण करून देतो, न्हावाशेवा किंवा JNPTच्याच माध्यमातून महाराष्ट्रात भारतातलं सगळ्यात मोठं बंदर विकसित केलं जात आहे. पालघर जिल्ह्यात वाढवण नावाचं बंदर. भारतातलं सगळ्यात मोठं बंदर बनवण्याचं काम चालू आहे. पालघर जिल्ह्यात वाढवण नावाचं बंदर आहे. JNPTच्या माध्यमातून किंवा त्यांचा काही फंडिंग वापरून आणि महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार यांच्या प्रयत्नातून असू द्या. आपला मुद्दा आहे न्हावाशेवा शिवडी. हा जो प्रकल्प आहे तो MMRDAने बनवला. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, ज्याला अटल सेतू म्हटलं जातं. लांबी महत्वाची 21.8 किलोमीटर. एका इंजिनिअरिंगच्या एक्झामला विचारलं होतं अटल सेतूची समुद्रातील लांबी किती आहे. ती समुद्रातील 16.5 किलोमीटर आहे. पण एकूण लांबी, समुद्र आणि जमिनीवरची लांबी 21.8 किलोमीटर. आपल्या पोलीस भरती किंवा सरळ सेवाच्या अँगलने एवढा मुद्दा मात्र लक्षात. 6 पदरी आहे. 3+3 अशा प्रकारच्या मार्गिका आहे आणि समुद्रातील लांबी झालेलंच आहे ती 16.5 किलोमीटर. तर अशा प्रकारचा हा अटल सेतू आपल्यासाठी अत्यंतिक. यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा आहे की मुंबईच्या भागात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं किंवा प्लॅनिंग करणं आणि त्या माध्यमातून घरं बांधून ती डेव्हलप करणं हे काम करणारी ऑथॉरिटी आहे सिडको, सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. तर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन महामंडळ आहे ते, सिडको नावाचं महामंडळ, सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र. सिडकोची स्थापना आहे, सिडकोची स्थापना 1977च्या आसपास झालेली. तर अशा प्रकारचं सिडको नावाचं 70 ला, 1970 MMRDAच्या आधी आहे. सिडको 1970 ला स्थापन झालं. या सिडको नगर नियोजन, पायाभूत सुविधा आणि परवडणारी यांच्या संदर्भात काम करत असतं.
अगदी नाशिक शहराच्या जवळ सुद्धा इंडस्ट्रीला लागणारा जो मजूर पुरवठा आहे त्यांच्यासाठी नगर नियोजन म्हणून सिडकोने काम केलं. नाशिक शहर असेल, औरंगाबाद शहर असेल किंवा संभाजीनगर शहर असेल, तिकडे सुद्धा सिडकोची मोठी मोठी वसाहती आहे आणि मुंबईच्या भागात सुद्धा. तर अशा प्रकारचं सिडको नवी मुंबईसह औरंगाबाद, नाशिक, लातूर आणि नांदेडमध्ये सिडको कार्यरत असून शहर निर्मितीचे मुख्य कार्य सिडको करत. लक्षात असू द्या, सिडको शहरांचे शिल्पकार असं ब्रीदवाक्य आहे सिडकोचं, वी मेक द सिटीज. तर शहरांचे शिल्पकार हे ब्रीदवाक्य कोणत्या ऑथॉरिटीचं आहे? तर सिडकोचं. तर साधारणतः अशा प्रकारचा हा मुद्दा. यानंतर आपल्याला परीक्षेला हमखास विचारला जाणारा महत्वाचा प्रश्न की मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ याचा लोड कमी करण्यासाठी नवी मुंबईच्या भागात एक नवीन विमानतळ उभारलेला आहे रायगड जिल्ह्यातील उलवे नावाच्या गावाजवळ. नवी मुंबई खरा तर बराचसा भाग रायगड जिल्ह्यात आहे, काही ठाणे जिल्ह्यात. तर नवी मुंबईच्या भागात रायगड जिल्ह्यातील उलवे नावाच्या गावाजवळ जवळजवळ 1600 एकरपेक्षा जास्त जागा आहे, हेक्टरपेक्षा जास्त जागा आहे आणि त्या ठिकाणी मोठं विमानतळ उभारला, ते म्हणजे नवी मुंबई इंटरनॅशनल. मागेच आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. प्रश्न येण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. लक्ष असू द्या, नवी मुंबई, वाळूंज, औरंगाबाद, नाशिक ते जाऊ सिडकोचे प्रकल्प आहे. आपण चर्चा करत आहोत नवी मुंबई. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात उलवे नावाचं गाव आहे. एक एक मुद्दा फार महत्वाचा. उलवे नावाचं गाव आहे. विमानतळ सुमारे 1160 हेक्टर ते 2866 एकर क्षेत्र. विमानतळाचे डिझाईन भारताचे राष्ट्रीय फूल कमळ. मला कमेंट बॉक्स मध्ये आन्सर द्यायचा आहे. भारताचं राष्ट्रीय फूल कमळ आहे, पण कोणत्या जातीचं म्हणजे त्याचं वैज्ञानिक नाव काय आहे? जसा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे मोर, पॅहो क्रिस्टॅटस जातीचा मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. फायकस बेंगालिसिस जातीचा वड हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे. मँजिफेरा इंडिका जातीचा आंबा हा भारताचं राष्ट्रीय फळ आहे. तसं मला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचं आहे. कोणत्या जातीचा कमळ हे भारताचं राष्ट्रीय फुल आहे. पण कमळाची जी डिझाईन आहे त्या कमळाच्या डिझाईन प्रमाणे या नवी मुंबई विमानतळाच्या टर्मिनलचं डिझाईन आहे. आणि लंडन मधील झाहा हदीद हे प्रसिद्ध आर्किटेक्चर आहे, त्यांनी ते डिझाईन तयार केले आहे. या विमानतळाची मालकी अदानी होल्डिंग कंपनीची 74% मालकी आहे आणि याचबरोबर सिडको यांची 26% मालकी आहे. यांच्या माध्यमातून हा प्रकल्प उभारण्यात आहे. आणि 8 ऑक्टोबर 2025 तारीख महत्वाची आहे, परीक्षेला विचारलं जाईल. महाराष्ट्रातील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन कोणत्या दिवशी केलं? आणि आत्ताच हात जोडून विद्यार्थ्यांना विनंती आहे, नवी मुंबई विमानतळाला अजून शासनाने कुणाचंही नाव दिलेलं नाही. काही एखादा प्रश्न आला आणि तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला तर केला जाऊ शकतो, पण ऑथेंटिक शासनाचा GR अजून कोणताच नाही. नवी मुंबई विमानतळाला कुणाचं नाव दिलेलं, त्यामुळे सध्या तरी त्याला नवी मुंबई विमानतळ एवढंच आपण. तर मुंबई मधल्या महत्वाच्या ऑथॉरिटी आपण म्हाडा बघितली, सिडको बघितली, सॉरी MMRDA बघितली, सिडको बघितली. आता आपण चर्चा करणार आहोत म्हाडा. मग महाराष्ट्र शासनाला लक्षात आलं की शहरांमध्ये प्रचंड लोंढीच्या लोंढी येत आहे, मात्र त्यांना घरं घेणं परवडत नाही, मग झोपडपट्ट्या वाटतात. म्हणून परवडणाऱ्या दरात घरं, आर्थिक दुर्बल घटकांना परवडणाऱ्या दरात घरं बांधून देण्यासाठी महाराष्ट्राच्या गृहनिर्माण मंत्रालयाच्या अंतर्गत म्हाडाची स्थापना करण्यात आली आहे. आणि मग अशा प्रकारची म्हाडाची स्थापना आहे 1977. पुन्हा एकदा सांगतो, सिडकोची स्थापना 1970 ला आहे. MMRDA ची स्थापना 26 जानेवारी 1975 ला आहे आणि म्हाडाची स्थापना 1977 ला आहे. आणि म्हाडा काय करतं? परवडणाऱ्या दरात हक्काचे घर उपलब्ध करून देणे हे म्हाडा या संस्थेचे प्रमुख आहे. म्हाडा दरवर्षी लॉटरी म्हणजे सोडत पद्धतीने महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये म्हणजे मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, संभाजीनगर घरांचे वाटप करते. इव्हन सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जे मुख्यालय आहे ओरोस बुद्रुक हे शहर डेव्हलप करण्याचं किंवा सिंधुदुर्ग नगरी नावाचं शहर डेव्हलप करण्याचं काम सुद्धा म्हाडाच्या माध्यमातून आहे. तर अशा प्रकारची म्हाडा नावाची ऑथॉरिटी. एखादा प्रश्न बृहन्मुंबई पोलिसला विचारला तर आपल्याला तो आला.
यानंतर मुंबईच्या वाहतुकीची किंवा ज्याला मुंबईची रक्तवाहिनी असं ज्याला म्हटलं जातं ती बेस्ट वाहिनी, बेस्ट नावाची वाहतूक व्यवस्था आहे. आणि बेस्ट म्हणजे बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट. यदा कदाचित विचारलं तर माहित असावं, बेस्टची स्थापना आहे 1905 ला, इंग्रजांच्या काळातच आहे. भारतीय रेल्वेचं सर्व व्यवस्थापन बघणारं रेल्वे बोर्ड याची पण स्थापना लॉर्ड कर्झनच्या काळात 1905 ला. आणि बेस्टची स्थापना मुंबईला पण 1905 ला. टाटांच्या माध्यमातून दक्षिण मुंबईच्या भागात वीज पुरवली जाते आणि मुंबई उपनगरात वीज पुरवली जाते, पण दक्षिण मुंबईच्या भागात वीज पुरवण्याचं काम बेस्टकडे आहे. आणि त्याचबरोबर बेस्टच्या बसेस सुद्धा मुंबईची रक्तवाहिनी म्हणून काम करतात. तर बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम मुंबईची वीज आणि परिवहनाची गरज भागवते अशा प्रकारचे बेस्टचा सिम्बॉल आहे. हा उपक्रम महाराष्ट्र शासनातर्फे किंवा माध्यमातून स्वतंत्ररित्या चालवला जातो. मुंबईच्या प्रगतीत बेस्टचा महत्वाचा वाटा आहे. मुंबईची परिवहन सेवा यालाच मुंबईची रक्तवाहिनी म्हणून जाते. लाईफलाईन ऑफ द मुंबई लोकल सेवा आहे, लाईफलाईन. पण रक्तवाहिनी जर विचारलं ब्लड लाईन कोणती आहे, तर ब्लड लाईन कोणती आहे, बेस्ट आहे. आणि विद्युत पुरवठा, मुंबईला विद्युत पुरवठा करणाऱ्या कंपन्या कोणकोणत्या आहे, त्यामध्ये टाटा पॉवर आहे. या कंपनीच्या कर्नाक, परळ, धारावी, बँगबे, महालक्ष्मी इत्यादी उपकेंद्रांच्या ठिकाणी बेस्ट उपक्रमांस वीज उपलब्ध करून दिली जाते. वीज वितरण हे बेस्टचं काम आहे. बेस्टचा उपक्रम मुख्यतः दक्षिण मुंबई विभागात वीज वितरणाचं काम करतो. टाटा आहे, अदानी आहे आणि बेस्ट आहे. 3 उद्योग समूह किंवा 3 ऑथॉरिटी मुंबईला वीज पुरवण्याचं काम करतात. आणि मुंबईला वीज जाऊ नये यासाठी प्रचंड मोठं म्हणजे 3ही फीडर एकत्र करण्यात आलेले आहे आणि ते काम फार मोठं टाटांचं चालतं. यानंतर कुलाबा, माहीम या भागात बेस्ट उपक्रम आणि रिलायन्स इन्फ्रा उत्तर मुंबई ते विक्रोळी या भागापर्यंत वीज पुरवठा करतात. पुढे आपला मुद्दा आहे मुंबईतील महत्वाच्या ठिकाणांविषयी जर एखादा प्रश्न विचारला, मुंबईतील सर्वात प्रसिद्ध ठिकाण आहे ब्रिटिश राजा पंचम जॉर्ज आणि राणी मेरी यांच्या आगमन प्रित्यर्थ उभारलेलं किंवा स्मृती म्हणून उभारलेलं गेटवे ऑफ इंडिया. आणि एखादा प्रश्न आडवा तिडवा त्यावर विचारला जाऊ शकतो, म्हणून डिटेल इन्फॉर्मेशन आहे, लक्षात. गेटवे ऑफ इंडिया ज्यालाच अपोलो बंदर म्हणतात, हे स्मारक ब्रिटिश कालखंडात बांधलेले आहे. पहिला मुद्दा, बेसाल्ट खडकात किंवा बेसाल्ट दगडात बांधलेली तिची कमान समुद्राभिमुख आहे. यालाच मुंबईचे प्रवेशद्वार असेही म्हणतात. किंग जॉर्ज 5 आणि राणी मेरी यांचा संदर्भ आपण बघितलेला आहे. पण हा मुद्दा आहे, परीक्षेला विचारलं जाऊ शकतं, गेटवे ऑफ इंडियाचा आर्किटेक्चर वा शिल्पकार कोण आहे. तर गेटवे ऑफ इंडियाचे शिल्पकार आहे जॉर्ज विटेट. नाव महत्वाचं आहे. गॉथिक शैलीत उभा, तर गॉथिक शैलीत उभारलेली इमारत आहे गेटवे ऑफ इंडियाची इमारत. तर गेटवे ऑफ इंडियाची इमारत गॉथिक शैलीत उभारलेली इमारत आहे. जॉर्ज विटेट हे त्याचे आर्किटेक्चर आहे. परीक्षेला विचारलं जाऊ शकतं, जगातला सगळ्यात जास्त उंचीचा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी याचे शिल्पकार कोण आहे. मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून महत्वाचं, जगातील सर्वात जास्त उंचीचा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी याचे शिल्पकार कोण आहे, कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर द्यायचं. त्यानंतर मुंबईतील दुसरं महत्वाचं आहे ते म्हणजे जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समाविष्ट झालेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचा मी उल्लेख करतोय. हे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, त्यालाच आधी नाव होतं प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम. यानंतर पुढचं आहे विधान भवन मुंबई. महाराष्ट्र विधिमंडळाची इमारत ही नरिमन पॉइंट भागात आहे. बाकी त्याविषयी जास्त काही संदर्भ नाही. फ्लोरा फाउंटन, हे फ्लोरा फाउंटन किंवा कारंजी 1864 मध्ये सर डेव्हिड ससून यांनी त्यांच्या अल्पवयात निवर्तलेल्या फ्लोरा नावाच्या मुलीचे स्मारक आहे. आणि संयुक्त महाराष्ट्र लढ्यात या परिसरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अनेक जण हुतात्मे झाले, त्यामुळे या चौकाचं नाव हुतात्मा चौक असं आहे. दक्षिण मुंबईच्या फोर्ट भागात हा प्रसिद्ध चौक आहे, फ्लोरा फाउंटन चौक किंवा ज्याला हुतात्मा चौक. डेव्हिड ससून यांच्या मुलीच्या प्रित्यर्थ त्यांनी ते फ्लोरा फाउंटन उभारलेलं आहे. मग माझा प्रश्न आहे, ससून रुग्णालय कोठे आहे. परीक्षेला आलेल्याच प्रश्नांची मी चर्चा करतो आहे. पोलीस भरती किंवा सरळ सेवा
मग माझा प्रश्न आहे, ससून हॉस्पिटल किंवा ससून रुग्णालय कुठे आहे? ससून डॉकयार्ड वेगळं आहे, त्याचा संदर्भ शोधून ठेवा तुम्ही. पण ससून रुग्णालय कुठे आहे? असा माझा प्रश्न आहे. कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर द्यायचं. यानंतर मुंबईच्या भागात ओव्हल मैदान आहे. प्रसिद्ध मैदान आहे, क्रिकेटचं माहीत आहे सर्वांना. अंडाकृती आकारामुळे या मैदानास ओव्हल मैदान म्हणून ओळखले जाते. यदाकदाचित जर प्रश्न विचारला मुंबईच्या भागातील भव्य फुटबॉलचं मैदान कोणतं आहे, तर कुपरगेट मैदान. लक्षात असू द्या, फक्त कमीत कमी नावं ऐकलेली असावी. काहीतरी ऐकलेलं असलं, वाचलेलं असलं, डोळ्याखालून गेलेलं असलं, परीक्षेत डोकं चालेल. पण काहीच जर केलेलं नसलं, परीक्षेत काय चालणार आहे? त्यामुळे कुपरगेट मैदान लक्षात असू द्या. अशा प्रकारचं हे कुपरगेट मैदान आहे मुंबईच्या. वानखेडे स्टेडियम आपल्या सर्वांना माहीतच आहे. के वानखेडे हे राजकारणी आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव होते. त्यांच्या नाव त्या मैदानाला देण्यात आले आहे. याचबरोबर मुंबईच्या भागातील अजून एक बेब्रॉन स्टेडियम आहे आणि बेब्रॉन स्टेडियम अत्यंत प्रसिद्ध आहे. बेब्रॉन स्टेडियम. यानंतर आझाद मैदान, ज्याला पूर्वीची बॉम्बे जिमखाना मैदान असं म्हणायचं, ज्या मैदानावर सचिन तेंडुलकर आणि तो विनोद कांबळे हे सराव करायचे. तर अशा प्रकारचा हा आझाद मैदान. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाची प्रसिद्ध इमारत आहे. 14 ऑगस्ट 1861 मध्ये या मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली. 14 ऑगस्ट 1861 रोजी मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली. आता माझा प्रश्न आहे, चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून मुंबई उच्च न्यायालयाची सर्किट किंवा ज्याला खंडपीठे म्हणतात, ही खंडपीठे पणजीला आहे, नागपूरला आहे आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबादला. तर चौथं खंडपीठ किंवा फिरतं खंडपीठ ज्याला म्हटलं जातं, सर्किट बेंच, तर ही कोणत्या ठिकाणी नव्याने तयार झालेली आहे? चालू घडामोडीचा मुद्दा आहे मुंबई उच्च न्यायालय. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे स्वातंत्र्यानंतर पहिले भारतीय न्यायाधीश किंवा मुख्य न्यायाधीश होते. तर मुंबई उच्च न्यायालयाचे स्वातंत्र्यानंतर भारताचे मुंबई उच्च न्यायालय राज्यघटनाचा कलम 214 यानुसार सध्या मुंबई उच्च न्यायालय काम करतं. जाऊ, प्रश्न मागे राहिला, मी नंतर सांगतो. माल वाहतुकीसाठी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. हा मुंबई पोर्ट ट्रस्ट आपण बघितलेला आहे. यानंतर मुंबई विषयी काही जनरल माहिती आहे. त्यामध्ये 19व्या शतकात आर्थर क्रॉफर्ड हे पहिले मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त होते. क्रॉफर्ड मार्केटची इमारत मुंबईमध्ये प्रसिद्ध आहे. अगदी क्रॉफर्ड मार्केट बांधण्यामध्ये महात्मा फुले यांच्या कंपनीचा पण काही रोल आहे. पण जाऊ द्या, आर्थर क्रॉफर्ड यांच्या नावावरून हे क्रॉफर्ड मार्केट आहे. लॉर्ड स्टुअर्ट एल्फिन्स्टन हा राज्यपाल ज्याने किल्ल्याच्या भिंती पाडल्या आणि मुंबईला एकत्रीकरणामध्ये त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन किंवा लॉर्ड माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन एक मुत्सद्दी आणि गुप्तहेर राज्यपाल आणि विद्वान होता. फार मोठं कार्य आहे. याच्याच नावाने मग एल्फिन्स्टन 1824 मध्ये एल्फिन्स्टन हायस्कूल आणि 1834 मध्ये एल्फिन्स्टन कॉलेज स्थापन करण्यात आले. परीक्षेला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, एल्फिन्स्टन रोड हे स्थानक कोणत्या रेल्वे मार्गावर आहे? पश्चिम, मध्य की हार्बर? आपल्याला माहित पाहिजे. तर पार्टल पेरे गव्हर्नर आणि मुंबईच्या नूतनीकरणाचे शिल्पकार समजले जातात. WW हाफकिन प्रसिद्ध आहे. प्लेगच्या लसीचा शोधकर्ता, मुंबईत त्यांचं बालपण गेलेलं आहे. प्लेगच्या लसीचा शोधकर्ता ते आहे हाफकिन. सर जमशेदजी जिजीभाई व्यापारी आणि परोपकारी आहे. बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेमध्ये जगन्नाथ नाना शंकरशेठ यांच्याबरोबर त्यांचा महत्वाचा रोल होता. त्यानंतर यदा कदाचित जरी विचारलं तर रुडयार्ड किपलिंग, तर जंगल बुक नावाचं पुस्तक प्रसिद्ध आहे. तर जंगल बुक नावाचं पुस्तक आहे रुडयार्ड किपलिंग यांचं. तर अशा प्रकारचं द जंगल बुक रुडयार्ड किपलिंग यांचं प्रसिद्ध पुस्तक आहे. त्यांचंही बालपण मुंबईच्या भागात गेलेलं आहे, त्यामुळे त्यांच्याविषयी प्रश्न विचारला जाऊ. बाकी जेम्स मॅकिंटॉश मुख्य न्यायाधीश आणि एशियाटिक सोसायटीचे संस्थापक होते. यदा कदाचित थोडं इतिहासात आणि अवघडात गेला तर एशियाटिक सोसायटी मुंबईच्या भागातील महत्वाची आहे किंवा परीक्षेला विचारला जाऊ शकतो. एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगालची स्थापना कधी झाली होती? 1784. सर विल्यम जोन्स. एशियाटिक ऑफ बेंगाल. संदर्भ फार महत्वाचा. फिरोजशाह मेहता वकील, काँग्रेसमन आणि राजकारणी. माझा प्रश्न लक्षात ठेवा, मी प्रश्न विचारलेला आहे, मुंबईचा सिंह कुणाला म्हणतात? बॉम्बे क्रॉनिकल नावाचे वृत्तपत्र फिरोजशाह मेहता यांनी सुरू केलं होतं किंवा बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन
याची सुद्धा स्थापना फिरोजशाह मेहता, बदरुद्दीन तय्यबजी आणि न्यायमूर्ती के.टी. तेलंग यांनी केली होती. यानंतर ज्यांना ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं किंवा भारताचे पितामह ते म्हणजे दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजींनी मुंबईच्या भागात पहिलं पारशी वृत्तपत्र सुरू केलं होतं 1849च्या आसपास. रास्त गोफ्तार हे वृत्तपत्र दादाभाई नौरोजी यांनी सुरू केलेलं होतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे महादेव गोविंद रानडे, न्यायाधीश आणि समाजसुधारक. आपल्या सर्वांना माहित आहे भारताचे सॉक्रेटिस म्हणून ओळखले जातात न्यायमूर्ती रानडे. यानंतर सर कावतजी जहांगीर रेड्डीमणी व्यापारी होते. प्रेमचंद रायचंद ज्यांना कॉटन किंग किंवा कापूस राजा असं म्हटलं जातं. त्याला कदाचित विचारलं जाऊ शकतं तर आपल्याकडे डाटा कमीत कमी ऐकलेला पाहिजे. तर प्रेमचंद रायचंद यांना कापूस राजा असं म्हटलं जातं. आठवले म्हणून लगेच काही संदर्भ लक्षात आणून देतो. आताच मुंबईच्या भागातील एका प्रसिद्ध कापड उद्योग निर्मितीचे मालकाचे निधन झालेले आहे, विजयपत सिंघानिया. तर रेमंड उद्योग समूहाचे मालक आहे सिंघानिया. त्यांचं आत्ताच काही दिवसापूर्वी निधन झालं. यदा कदाचित एकदम लेटेस्ट करंट मध्ये विचारलं गेलं तर आपल्याला माहित पाहिजे. कॉटन किंग हे तर वेगळं आहे, पण विजयपत सिंघानिया त्यांचं आत्ताच निधन झालेलं आहे. आणि दुसरा एक महत्वाचा प्रश्न, मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त बदललेले. आधी आयुक्त होते भूषण गगराणी, आता नवीन रचनेमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त मिळालेल्या आहेत. आणि मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त नाव आहे अश्विनी भिडे. नाव लक्षात. तर डेव्हिड ससून मुंबईच्या भागात महत्वाचं काम आहे. तर गिल्बर्ट स्कॉट आर्किटेक्चर प्रसिद्ध आहे. जगन्नाथ नाना शंकरशेठ मुंबईचे शिल्पकार असं म्हटलं जातं किंवा म्हणून मुंबईचा अनभिषिक्त सम्राट असं जगन्नाथ शंकरशेठ यांना म्हटलं जातं. फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स व्हिक्टोरिया टर्मिनलचे आर्किटेक्चर. व्हीटी किंवा आता ज्याला सीएसएमटी आपण म्हणतो त्या सीएसएमटी ही गॉथिक शैलीत बनवलेली इमारत, गॉथिक किंवा युरोपियन शैली म्हणा. तर ज्याचे आर्किटेक्चर आहे फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स. लक्षात असू द्या, फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स व्हिक्टोरिया टर्मिनलचे आर्किटेक्चर आहे. गेटवे ऑफ इंडियाचे आर्किटेक्चर होते जॉर्ज विटेट. आणि मगाशी मी प्रश्न विचारला विसरायचा नाही, जगातील सर्वात जास्त उंचीचा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटीचे आर्किटेक्चर कोण? यानंतर दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवन आहे, त्याचे आर्किटेक्चर होते एडवर्ड लुटियन्स. ही प्रसिद्ध काही नावं आहे. जमशेदजी टाटा व्यापारी आणि उद्योजक, फार मोठं योगदान आहे मुंबईच्या विकासामध्ये. तर अशा प्रकारचे यानंतर मुंबईच्या भागात काही महत्वाचे फेस्टिवल्स आहेत. त्यामध्ये बाणगंगा फेस्टिवल 1992 पासून सुरुवात आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ MTDC याच्या माध्यमातून मलबार हिल परिसरात याचं आयोजन केलं जातं. मुंबईच्या जवळच परंतु रायगड जिल्ह्यात आहे. परीक्षेला तुम्हाला फसवलं जाऊ शकतं आणि बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं मुंबईमध्येच आहे. मुंबईच्या जवळ आहे पण रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्याच्या भागात. तर एलिफंटा नावाच्या लेणी आहे आणि या एलिफंटा लेणींच्या परिसरात जबरदस्त अशा प्रकारच्या लेणी आहे. त्यांच्या परिसरात एलिफंटा महोत्सव भरवला जातो. संगीत नृत्य महोत्सव एलिफंटा फेस्टिवल महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून राबवला जाणारा महत्वाचा फेस्टिवल आहे एलिफंटा फेस्टिवल. याचबरोबर इंडियन डर्बी वीकेंड. परीक्षेला कधी कधी विचारतात काळा घोडा फेस्टिवल मुंबईच्या भागात असतो हिवाळ्याच्या काळात. हा काळा घोडा फेस्टिवल मुंबईच्या भागातला प्रसिद्ध. परीक्षेला कधी कधी प्रश्न विचारला जातो सूरजकुंड मेला ला उत्तर द्यायचं आहे कोणत्या राज्यात भरवला जातो. सूरजकुंड मेला आणि हॉर्नबिल नावाच्या उत्सवात नेहमी प्रश्न आहे हॉर्नबिल नावाचा उत्सव कोणत्या राज्यात. आणि दुसरा माझा प्रश्न आहे सूरजकुंड मेला कोणत्या राज्यात भरवला जातो. यानंतर बांद्र्याच्या भागात माउंट मेरी फेस्टिवल किंवा माउंट मेरी महोत्सव हा आयोजित केला जातो. फेब्रुवारीच्या पहिल्या रविवारी या फेस्टिवलचं आयोजन केलं जातं. तर अशा प्रकारचे एकंदर आपली मुंबई आणि मुंबईच्या संदर्भात महत्वाची माहिती. आपल्याला माहित आहे मुंबई पोलीस दल जे आहे मुंबईच्या पोलीस दलामध्ये प्रमुख आहे ते म्हणजे मुंबई पोलीस आयुक्त. मुंबई पोलीस आयुक्त सध्या देवेन भारती आहे. आणि लक्षात असू द्या मुंबई पोलीस आयुक्तांचा दर्जा अपर पोलीस महासंचालक यांच्या दर्जाचा आहे. म्हणजे त्यांच्यावर फक्त महाराष्ट्रात एकच पद आहे ते म्हणजे डीजीपी डायरेक्टर जनरल ऑफ द पोलीस महासंचालक. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आहे सदानंद दाते पण
त्यांच्यानंतरचं पद आहे ते मुंबई पोलीस आयुक्ताचं पद आहे आणि मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये मुंबई पोलीस आयुक्तांचा दर्जा अपर पोलीस महासंचालक या दर्जाचा आहे. त्याचबरोबर मुंबईच्या एवढ्या मोठ्या प्रशासनाचं व्यवस्थापन बघण्यासाठी त्यांना काही सहपोलीस आयुक्त आहे. मुंबईला जवळजवळ 4 सहपोलीस आयुक्त आहेत. काही विशेष पोलीस आयुक्त असतात. मुंबईचे वेगवेगळे विभाग पोलीस विभागाचे पाडलेले आहे आणि अशा प्रकारची प्रचंड मोठी रचना ही मुंबईमध्ये काम करते आहे. तर अशा प्रकारचा हा साधारणतः हा मुद्दा आणि मुंबई बंदर, मुंबई बेट त्यांच्या संदर्भात अजून खूप डिटेल इन्फॉर्मेशन आहे. तरीही पोलीस भरती परीक्षेच्या दृष्टिकोनातून जितकी डिटेल, जितकी अॅनालिटिकल, जितकी इत्थंभूत आणि तुम्हाला एक्झामला हमखास पोस्ट मिळवून देईन अशी इन्फॉर्मेशन जेवढी पोहोचवता आली तेवढी पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. मुंबईच्या भागामध्ये लायन्स सफारी पार्क आहे जे आपल्या या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात आहे. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात कान्हेरी नावाच्या लेणी आहे ज्या बौद्ध धर्मीय लेणी आहेत. त्याचबरोबर लायन्स सफारी पार्क आहे. आता पेंग्विन आणले होते तेही तिथे ठेवलेले होते. तर अशा प्रकारचे हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. यानंतर मुंबईच्या भागात एक कृष्णगिरी उपवन म्हणजे त्यालाच आता नाव झालेलं आहे बोरीवली राष्ट्रीय उद्यान किंवा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि त्याच्या संदर्भात ही थोडीफार इन्फॉर्मेशन आहे. तर विद्यार्थी मित्र हो, जीवन फार सुंदर आहे आणि आपल्याला ते अजून सुंदर बनवणं हे आपलं काम आहे. त्या परमेश्वराने आपल्याला टास्क दिलाय. 2 हात, 2 पाय, 2 डोळे, 1 नाक, चांगलं डोकं आणि सगळं काही तुम्हाला दिलेलं आहे म्हणजे जीवन सुंदर आहे आणि तुमच्याला टास्क दिलेला आहे चांगल्या आपल्या अभ्यासाच्या जोरावर चांगली पोस्ट मिळवा आणि हे जीवन अधिक सुंदर करा आणि ते अधिक सुंदर करण्यासाठी आणि या प्रेस्टिजियस आपला जॉब म्हणजे मुंबई पोलीस भरती यासाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ही इन्फॉर्मेशन नुसती मुंबई पोलीस भरती नाही तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या जागा, उच्च न्यायालयाची जी काही ऍड आता आलेली आहे त्या उच्च न्यायालयाच्या जागांसाठी सुद्धा उपयोगी आहे आणि या संदर्भात ज्ञानाची परिपूर्णता करा आणि आपल्या यशाला गवसणी घाला. पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मंजिलें उन्हीं को मिलती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान भरती है. विश यू बेस्ट ऑफ लक एवरीबॉडी फॉर योर ग्रेट रॉकिंग एंड ब्राइट फ्यूचर. थैंक यू. गुड बाय.